सगळ्यात आपण आधी प्रॉपर्टी बघूया. लॉग ऑफ ए टू द बेस बी इज इक्वल टू, ही प्रॉपर्टी साईडला लिहितोय बरं का, आन्सरचा पार्ट नाही आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. लॉग ऑफ ए टू द बेस बी इज नथिंग बट लॉग एकदा ए ला दिला, लॉग एकदा बी ला दिला, लॉग ऑफ ए लॉग ऑफ बी. तर बेस कुठं गेला? बेस तुम्ही इन जनरल काही घ्या, इथं सी लिहा किंवा ई लिहा, काही, सी म्हणजे इन जनरल तुम्ही काहीही लिहा. आलं लक्षात? लॉग ऑफ ए अपॉन लॉग ऑफ बी. कळालं? यात काय डाऊट आहे तुम्हाला? ठीक आहे. 11चा पार्ट आहे. अजून एक महत्वाची सांगून ठेवतोय, वाटलंच तर तुम्हाला लिहायचं तर लिहू शकता. लॉग ए रेस टू बी, हा बी खाली येतो. ओके, बी खाली येत असतो. ओके, म्हणजे मी इथे साईडला लिहितोय ना, हे लगेच लागेल नाही लागणार माहीत नाही, पण मोस्टली नाही लागत आहे लगेच, ही तर लगेच लागते. ओके, तुम्हाला हे लिहायचं तर साईडला लिहून ठेवा, सांगतोय तर, कारण मी रफ करणार आहे, मला आन्सर स्टार्ट करायचं आहे आणि हे 11चं आहे, म्हणजे एक्सप्लेन करता करताच लिहून घ्या ही प्रॉपर्टी. आता त्यानंतर बघा पुढे, समजा आपण असं जर केलं, जस्ट लिहितोय मी, ए इंटू बी असेल, लॉग ऑफ ए इंटू बी असेल तर लॉग ए प्लस लॉग बी होता. 11चा पार्ट सांगतो मी, नवीन काही सांगत नाही तुम्हाला, 11चं सांगतोय. ठीक आहे. लॉग ऑफ ए इंटू बी असेल तर लॉग एकदा ए ला दिला जातो प्लस लॉग एकदा बी ला दिला जातो. समजा आपण असं लिहिलं, लॉग ऑफ ए अपॉन बी विच इज इक्वल टू लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी. म्हणजे अपॉन असेल तर लॉग एकदा न्यूमरेटरला द्या, मायनस लॉग एकदा डिनॉमिनेटरला द्या. डिव्हिजन असेल तर तिथं मायनस होतं, इंटू असेल तर दोघांमध्ये काय होणार? प्लस होणार. इंडेक्स असेल तर इंडेक्स खाली आणायचा. आणि हे लॉग ऑफ ए, सर मग इथं असं कसं झालं? लॉग ऑफ ए टू द बेस, हा बेस आहे त्याचा बी, तर लॉग एकदा ए ला दिला, लॉग एकदा बी ला दिला, आणि बेस चेंज ऑफ बेस थेरम म्हणतात त्याला, कारण बेस पूर्ण चेंज करून टाकला, पण जो काही केला तर तो सेम केला आहे, सी सी केलेला आहे. आलं लक्षात? ठीक आहे, चला. आणि लक्षात ठेवा, इथं बेसला काही लिहिलं, सर इथं तर काही बेसला लिहिलेलंच नाही. काही लिहिलं नाही म्हणजे मॅथ्समध्ये कन्सिडर होतं ते तिथं ई आहे. काय आहे? ई. ई फॉर एक्सपोनेन्शियल. लिहिलेलं नसेल तर समजायचं काय तिथे? ई, मॅथ्समध्ये. आणि फिजिक्समध्ये त्या लॉगच्या बेसला काही लिहिलं नाही म्हणजे तिथं टू द बेस 10 आहे. टू द बेस किती? मॅथ्समध्ये ई कन्सिडर होतो, फिजिक्समध्ये तिथं काय कन्सिडर होतो? 10 कन्सिडर होतो. कारण जे तुम्ही लॉग टेबल बघता त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहे त्या टू द बेस 10च्या व्हॅल्यूज आहे, त्याच्यावरूनच आपण लॉग टेबलच्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करतोय. ओके, तर हे जे काही प्रॉपर्टीज अजून काही प्रॉपर्टीज आहेत, बट हे नॉर्मल काही लागतात लगेच, तर ते आपण इथे लिहिलेले आहेत. मी रफ करतो. ओके, तुम्ही लिहिलंय ना? ओके, चला हे रफ केलं मी. बघा बरं, आपण आता एक्झाम्पलकडे जाऊया. चांगलं असं एक्झाम्पल आहे, आयडिया देण्यासारखं. जी गोष्ट तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटेल ना, अरे हे थोडंसं टफ आहे बरं का, असं जेव्हा फील होतं ना, समजून घ्यायचं, किंवा हे काहीतरी वेगळं, हे लक्ष दिलं नाही तर समजणार नाही. कसं पण वेगवेगळी फिलिंग असू शकते प्रत्येकाची. एखाद्याला वाटेल लक्ष नाही दिलं तर समजणार नाही, एखाद्याला वाटेल मिस केलं ना तर पुढचं लक्षात येणार नाही, एखाद्याला वाटेल हे थोडं अवघड आहे. असं जेव्हा तुम्हाला फील होतं कोणत्याही ठिकाणी, तर डोक्यात ठेवा ती गोष्ट तुमच्यासाठी नवीन आहे, ती काहीतरी शिकवणार आहे तुम्हाला. जी गोष्ट ऑलरेडी माहिती आहे त्याचा काय उपयोग आहे? नवीन नॉलेजचा उपयोग आहे. लक्षात घ्या, जसं तुम्ही वाढतायत, जसे मोठे होत आहेत, तसं तसं नॉलेज गेन करायचं नवीन नवीन. ठीक आहे, तर जिथं तुम्हाला असं वाटेल ना, अरे हे थोडंसं टफ आहे बरं का, तर समजायचं तुम्हाला नवीन शिकण्याची काहीतरी संधी भेटलेली, ती लगेच ग्रॅप करायची. अलग का लक्षात? नाही तर असं नाही करायचं, हे थोडं अवघड आहे ना, हे नको, ते नको म्हटलं तर मग तुमची डेव्हलपमेंट कधीच होणार नाही, जी व्हायला पाहिजे या एजमध्ये. ठीक आहे, ओके, चला बरं लक्ष देऊया आपण सगळं. हे दिलेलं एक्झाम्पल आहे, त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसत नसेल तर मी इथं याला परत लिहितो की गिवन काय आहे तुम्हाला, y इज इक्वल टू लॉग टू द बेस 3 ब्रॅकेट
लॉग ऑफ एक्स टू द बेस 5. तर काय माहिती का, इवन डिफरन्शिएशनचा जो आपला फॉर्म्युला आहे ना बाळांनो, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला होता रे आपण? लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह 1/x होता. इथं त्यांनी काही लिहिलंय का बेसला? काही लिहिलं नाही. म्हणजे इथं काय असायला पाहिजे? ई. काय असायला पाहिजे? ई. मी मगाशीच सांगितलं, बेसला मॅथ्स मध्ये काही लिहिलं नाही तर काय मिनिंग आहे त्याचा? टू द बेस ई असतो. ठीक आहे, ओके. आता इथं त्यांनी स्पेशली सांगितलं, इथं 3 आहे, इथं 5 आहे. डायरेक्ट मग आपण इथे फॉर्म्युला तो अप्लाय करू शकत नाही डेरिव्हेटिव्हचा. कारण डेरिव्हेटिव्हला टू द बेस ई असेल तर 1/x लिहिता येईल, अदरवाईज डायरेक्टली लिहिता येणार नाही. मग आता आपल्याला तिथे जे लॉगच्या प्रॉपर्टी त्या अप्लाय करायची वेळ आली. ठीक आहे, चला मग आपण लॉगची प्रॉपर्टी यूज करूया. मी इथे काय लिहितोय, कोणाला समजते मला हात वर करून सांगा बरं का. मी लिहिणार आहे इथे लॉग टू द बेस 3 ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ 5 ब्रॅकेट कंप्लीट. किती जणांना ही स्टेप कळाली आहे? जस्ट लेट मी नो. मला कळवा किती जणांना समजली ही स्टेप. याच्यावरून हे लिहिलंय. ठीक आहे, ओके. एक बऱ्यापैकी जणांचे हात वर होते, अजूनही काही जणांचे हात वर नाहीये. त्याच्यासाठीच तर ही प्रॉपर्टी वरती लिहिली बाळांनो. लॉग ए टू द बेस बी, लॉग एला म्हणजे एला लॉग दिला अपॉन लॉग बीला दिला, बेस फक्त चेंज करून टाकला, तिथं सी सी लिहिलं. ठीक आहे, तसंच इथं काय केलं हे बघा, लॉग एच्या जागेवर एक्स आहे, बीच्या जागेवर कोण आहे? 5. लॉग एकदा एक्सला दिला, लॉग एकदा 5 ला दिला. सर इथं बेस लिहिलं नाही म्हणजे मग मी ई दिला ना तिथे. इथं लिहिलं नाही म्हणजे सेम, हा काही द्या पण सेम द्या असा रूल असतो. आपण ईच देणार, मॅथ्समध्ये आपल्याला ई ची गरज आहे तिथे, म्हणून ई दिला. यात काय अडचण आहे तुम्हाला? ठीक आहे. आता मी अजून एक स्टेप लिहिणार आहे, ती किती जणांना समजते तुम्ही मला लगेचच्या लगेच सांगायचं आहे. शेजारी लिहितो याच्यावर ना, y इज इक्वल टू लॉग टू द बेस 3 लॉग एक्स मायनस लॉग टू द बेस 3 लॉग ऑफ 5. किती जणांना समजली आहे ही पुढची स्टेप मला कळवा हात वर करून. आता बऱ्यापैकी जणांचे हात आहे वरती. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, परत बघा. हा मगाशी मी काय लिहिलं होतं? लॉग ऑफ ए अपॉन बी. अपॉन बी, हा हे वेगळे हे वेगळे. लॉग ए टू द बेस बी आहे. लॉग एकदा ए ला दिला, लॉग एकदा बी ला दिला. तुम्ही इथं सर लॉग एकदा याला दिला, लॉग एकदा याला दिला असं काय करत? अरे ते डिव्हिजन आहे. हे इथं ए टू द बेस बी आहे असं आहे. ठीक आहे, दोघांमध्ये फरक आहे. हे अपॉन असल्यावर तुम्ही काय करणार? लॉग ए म्हणजे न्यूमरेटर मायनस लॉग बी म्हणजे डिनॉमिनेटर असं तुम्ही लिहिणार. बरोबर आहे, ठीक आहे. मग इथं तेच झालं. लॉग ऑफ टू द बेस 3, आता असू द्या फरक नाही पडत, हा ए हा बी. लॉग एकदा ए ला दिला, लॉग एकदा ए ला दिला मायनस लॉग एकदा बी ला दिला, बीच्या जागेवर कोण आहे? लॉग 5. ओके, तर बघा हे जे काय आपण स्टेप्स केलेले आहेत ह्या परत एकदा मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्याला पुढे डेरिव्हेटिव्ह काढायला सोपं जाईल. आता बघा, सगळ्यात पहिले तर तुम्हाला प्रॉपर्टीकडे बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? पहिली गोष्ट, हा गिवन आहे. ठीक आहे, लॉगची प्रॉपर्टी ॲज पर द 11th काय? लॉग ऑफ ए टू द लॉग ऑफ टू द बेस बी असं असेल तर लॉग एकदा ए ला द्यायचा असतो वरती, लॉग एकदा बी ला द्यायचा असतो खाली. ठीक आहे, तसंच इथं काहीतरी झालेलं आहे. लॉग ऑफ एक्स टू द बेस 5, ए ची जागा एक्स ने घेतली, बी ची जागा 5 ने घेतली, तर लॉग ऑफ एक्स ए ला दिला, प्रॉपर्टीनुसार लॉग ऑफ 5 खाली ही टर्म आली. ठीक आहे, आपल्या पुढच्या लॉगच्या प्रॉपर्टीनुसार लॉग ऑफ ए अपॉन बी म्हणतोय बरं का. ए अपॉन बी असेल तर लॉग ऑफ ए अपॉन मुळे मायनस लॉग ऑफ बी असं आपण लिहितो. ओके, मग त्यानुसार आलेले हे बघा, ह्या प्रॉपर्टीनुसार आपल्या लॉग ऑफ ए अपॉन बी, लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी, हा ए हा बी असं कन्सिडर करून आपण सॉल्व्ह केलं. ठीक आहे, ऑब्विसली इथं टू द बेस 3 आहे, कन्सिडर करू. कन्सिडर म्हणजे दिलेलंच आहे त्यांनी, त्यात कन्सिडर करण्यासारखं काही नाही आहे. ओके, आता त्याला सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय केल्यावरती आपल्याला आता ठीक आहे, इथे आपण काय घेऊ शकतो? आता डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो आपण.
ठीक आहे. पण डेरिव्हेटिव्ह घेण्याच्या आधी सुद्धा एक टर्म अजून बघा, तुम्ही नीट बघा हा. मी अजून एकदा ही प्रॉपर्टी वापरणार आहे, अजून एकदा वापरणार आहे ही प्रॉपर्टी, परत ही प्रॉपर्टी परत सांगणार मी. ठीक आहे, बघा लॉग ए टू द बेस बी काय करतो आपण, लॉग एकदा ए ला देतो अपॉन लॉग एकदा बी ला देतो. इथला जो बेस आहे तो तुम्ही काही ठेवू शकतात, आपण काहीच लिहित नाही म्हणजे तो ई असतो. हा इथे बघा एक प्रकारे हा जो आहे हा झाला तुमचा ए, हा ए झाला, हा काय झाला लॉग ऑफ ए टू द बेस बी. मग याला कसं लिहू शकतात तुम्ही, एकदा एकदा लॉग दिला ए ला, लॉग दिला ए ला म्हणजे लॉग ऑफ एकदा दिला ए म्हणजे कोण लॉग ऑफ एक्स अपॉन अपॉन लॉग ऑफ बी, लॉग एकदा बी ला दिला, बी म्हणजे कोण आहे इथे 3 मायनस. सर इथं का नाही करत आहे सांगतो मी, इथे करू शकतो ना, असं करू शकतो, काहीच अडचण नाहीये. लॉग एकदा ए ला लॉग एकदा बी ला, मग केलं का नाही जर तिथे पुढे कळेल तुम्हाला का नाही केलंय ते. ठीक आहे, त्याचं रिझन जास्त काय अवघड नाहीये, ते स्टेप आली का लगेच समजेल का नाही केलंय ते. ठीक आहे, ओके लक्ष द्या. दिस इज वाय अजून डेरिव्हेटिव्ह चालूच केलं नाही आपण, डिफरन्शिएशन स्टार्टच केलं नाही. वी आर जस्ट सिम्प्लिफाईंग द गिवन टर्म. दिलेल्या टर्मला आपण काय करतोय सिम्प्लिफाय करतोय फक्त. आलं लक्षात. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट अबाउट द वाय. त्याला आपण त्या फॉर्म्युल्याप्रमाणे नंतर याला आपण आता हे इथलं रफ करतो, हे एक्सप्लेनेशनसाठी लिहिलं होतं. लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी केलं आणि एकदा हीच प्रॉपर्टी परत पहिल्याला वापरली, दुसऱ्याला नाही वापरली. ती का नाही वापरली ते मी सांगणार आहे तुम्हाला. आता याच्या खाली मी लिहिणार आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता याच्यापेक्षा मोकळं ते काय अजून काय होणार नाही त्यात. ठीक आहे, चला पुढे बघू आपण. मग मी लिहितो इथे डिफरन्शिएटिंग शॉर्ट फॉर्म यूज करतोय, काय हरकत नाही केलं शॉर्ट फॉर्म यूज केला तर. लेफ्ट साईडला डी वाय बाय डी एक्स, राईट साईडला मी डी बाय डी एक्स ऑफ. पहिल्या टर्मला आपण डेरिव्हेटिव्ह देऊन टाकू, लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग 3, लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग 3. याला एक दिली आपण टर्म मध्ये मायनस आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ, कारण मायनस असेल तर दोघांना किंवा प्लस असेल तर दोघांना डेरिव्हेटिव्ह देऊन टाकतो आपण. ओके, आणि इकडे कोण आहे लॉग ऑफ टू द बेस 3, टू द बेस 3. असं रीड करताना मी जसं म्हणतो ना तशी सवय करून घ्या तुम्ही. ओके, नाही काही जण लॉग 3, अरे लॉग 3 म्हटलं तर तो पुढे लिहिला जातो, टू द बेस 3, टू द बेस 3 इथं लिहिला जाईल तो. अलग लक्षात. ठीक आहे, तशी म्हणण्याची लॉंग टर्म हॅबिट चांगली आहे. नंतर लॉग ऑफ आतमध्ये कोण आहे 5, 5च आहे ना, एक मिनटं टर्म बघून घेतो मी. हा लॉग ऑफ 5 आहे. ठीक आहे, बघा चला आता मी डिफरन्शिएशनच्या आपल्या प्रॉपर्टीनुसार काय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू ए के ऑफ एफ ऑफ एक्स असं असेल म्हणजे कॉन्स्टंट इंटू फंक्शन, तर कॉन्स्टंट बाहेर काढतो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन घेतो आपण, बरोबर आहे. ही आपली प्रॉपर्टी. तर या प्रॉपर्टीनुसार एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर, या प्रॉपर्टीनुसार आपण काय लिहिणार, हा लॉग 3. हे बघा कॉन्स्टंट म्हणजे काय, इन शॉर्ट ज्याच्यामध्ये एक्स नाहीये, ज्याच्यामध्ये काय नाहीये एक्स नाहीये सध्याच्या याच्यात आपण जर म्हणायला गेलो तर एक्स नाही, त्याला आपण कॉन्स्टंट. लॉग 3 याच्यामध्ये कॉन्स्टंट सॉरी ही कॉन्स्टंट आहे की नाही आहे, कारण याच्यामध्ये एक्स नाहीये. एक्स कुठे याच्यामध्ये एक्स नाही. एक्स असला का फंक्शन, एक्स नसलं की कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट ही टर्म याला आपण बाहेर काढूया, लॉग ऑफ 3 ही कॉन्स्टंट याला बाहेर काढलं आणि आतमधली जी टर्म आहे या टर्मला आपण लिहूया डेरिव्हेटिव्ह. आर यू गेटिंग माय पॉइंट. ठीक आहे, म्हणजे जी कॉन्स्टंट आहे 1 अपॉन लॉग 3, दिस इज अ कॉन्स्टंट टर्म बिकॉज इट डज नॉट कंटेन एक्स, त्याच्यामध्ये एक्स नाही त्यामुळे त्याला आपण बाहेर काढलं. आपली प्रॉपर्टी इथं लिहिली होती मगाशी मी, हे कॉन्स्टंट इंटू फंक्शन, कॉन्स्टंट बाहेर काढायचा, आतमधल्याच्या फंक्शनचं काय घ्यायचं डेरिव्हेटिव्ह. हा झाला फंक्शन, एक्सची टर्म आहे तो फंक्शन, त्याचा डेरिव्हेटिव्ह ज्याच्यामध्ये एक्स नाही त्याला बाहेर काढलं. आता आपली
प्रॉपर्टी डेरिव्हेटिव्ह ऑफ अ कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बाळांनो? आणि कॉन्स्टंटची डेफिनेशन बेसिकली काय सांगितले आपण? ज्याच्यामध्ये एक्स, तुम्ही राईटला बघा, याच्यामध्ये एक्स आहे का कुठे? ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट झाली. तुम्हाला वाटत असेल लॉग आहे सर, लॉगचं तर 1/x असतं. अरे मान्य आहे, लॉगचं 1/x हे मान्य, पण एक्स तर पाहिजे आतमध्ये. आलं का लक्षात? एक्सच नाही तर ती काय झाली? म्हणून याचं पूर्ण डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? म्हणून त्याला आपण ते अप्लाय नाही केलं, लॉग ऑफ ए टू द बेस बी, लॉग ए अपॉन लॉग बी असं लिहायची भांगडीत पडलो नाही, कारण पुढे याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार होतं कम्प्लीट टर्मचं. मग कशाला लिहायचं? आलं लक्षात? पण इकडे तसं नव्हतं, इथं एक्स होता, मग याला आपल्याला ते लिहावं लागलं. ओके, नाव मूविंग टुवर्ड्स द नेक्स्ट स्टेप. लक्ष द्या, विच इज इक्वल टू 1/log3. त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहिणार आहे. हे झिरोचं जाऊ द्या, त्याचं काय काम नाही आता. पण मी इकडं तुम्हाला परत एकदा थोडंसं सांगू इच्छितो की एक्झॅक्टली काय. लक्ष द्या, बघा इकडे काय होत आहे, लॉग ऑफ एक्स. पण पहिले आपण बेसिकली बघू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ फंक्शन. एखादा फंक्शन आहे तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येते? 1/फंक्शन इनटू त्याचा डॅश. डॅश म्हणजे आतल्याचा परत डेरिव्हेटिव्ह घेतो मी, वरती लिहितो आतल्याचा परत डेरिव्हेटिव्ह, वरती लिहितो. हे दिसत नसेल ना तुम्हाला, लॉगचं तुमचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/फंक्शन आणि त्या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह. आता इथं झालं काय माहिती का? बाहेर लॉग आहे, बाहेर लॉग आहे. एफ ऑफ एक्स ची जागा कोणी घेतली? ठीक आहे, मग त्याचप्रमाणे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1/एफ ऑफ एक्स. मी लिहितो 1/एफ ऑफ एक्स. फंक्शनची जागाच घेतली लॉग एक्सने. आलं लक्षात? इनटू जो आतमध्ये होता त्याचा परत डेरिव्हेटिव्ह, कारण त्याचा परत त्या फंक्शनचा परत काय घेतो? डेरिव्हेटिव्ह. आता आतमध्ये लॉग एक्सच आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह बाय फॉर्म्युला आपला काय? 1/. झालं, संपलं एक्झाम्पल. ठीक आहे, याची फायनल स्टेप फक्त नीट लिहू. मी हे रफ करतो इकडचा. लक्ष द्या, विच इज इक्वल टू, याला नीट लिहूया, dy/dx इज इक्वल टू, इथे लिहितो हा, 1/. कॉन्स्टंट आधी लिहिण्याची पद्धत आहे, नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, नंतर लॉग फंक्शन एक्स लॉग एक्स. सर पुढं मागं लिहिलं गेलं तर काय होईल? काय होणार नाही, मार्क भेटतील. तरी पण लिहिण्याची पद्धत सांगितलं फक्त मी तुम्हाला, की पहिले कॉन्स्टंट लिहिता एक्स, त्याच्यानंतर लिहिला, नंतर लॉग एक्स लिहिला. दिस इज द आन्सर. एनी डाऊट रिगार्डिंग दिस? ठीक आहे, ओके. चला मग लगेच आपण पुढच्या एक्झाम्पलकडे शिफ्ट होऊ. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, कारण एकाच वेळेला 2 एक्झाम्पल बघितलेले बरं राहतील, कारण तुम्हाला लिहायला बरं पडेल. ओके, हे आहे एक्झाम्पल नेक्स्ट. बट याचे काही स्टेप्स आहेत. एक काम करा, पहिलं एक्झाम्पल नीट लिहून घ्या विथ प्रॉपर्टीज, मग मी तुम्हाला लिहायला वेळ देतो. पटकन लिहून घ्या फास्टमध्ये.